पासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे। रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन नागरिक आणि सैन्याला संबोधन करत भाषण दिलं। या भाषणाच्या शेवटी त्यांनी युद्धाची घोषणा केली। हे भाषण जगभरामध्ये दाखवण्यात आलं होतं। त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवला। रशियाच्या विरुद्ध असलेल्या नाटो संघामध्ये युक्रेन सहभागी होण्याचा प्रयत्न करत होता। असं झाल्यानं त्यांच्या शेजारी नाटो संघातील देशांचे सैन्य पोहोचले असते। याशिवाय अन्य काही अंतर्गत मुद्द्यांवरून या दोन्ही शेजारी देशांमध्ये वाद होते। या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांचे खूप नुकसान झाले। युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला होता। दरम्यानच्या काळामध्ये जगभरातील बहुतांश देश युक्रेनच्या बाजूने होते। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू का झालं? 1991 पूर्वी सोव्हिएत रशिया जगातील कम्युनिस्ट गटांचे नेतृत्व करत होता आणि त्याची अमेरिकेशी जोरदार स्पर्धा होती। जगातील महासत्ता असलेला देश रशियाने आपल्या शेजारील देश युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागायला सुरुवात केली। तेव्हा युद्धाच्या भीतीने अनेक लोक घाबरले होते। विविध देशात तणावाची स्थिती निर्माण झाली। काही वेळातच हे युद्ध असल्याचं स्पष्ट झालं। USSRचा भाग असलेल्या युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष पुतिनने हल्ला का केला समजून घ्या। युक्रेन आणि रशिया हे एकाच दिवशी अस्तित्वात आले। ज्याप्रमाणे स्वतंत्र भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी अस्तित्वात आले, त्याचप्रमाणे रशियन प्रजासत्ताक आणि युक्रेनही एकाच दिवशी अस्तित्वात आले। हा दिवस 25 डिसेंबर 1991 होता। या दिवशी सोव्हिएत रशियाचे USSR विघटन होऊन 15 नवीन देशांची निर्मिती झाली। या 15 देशांमध्ये युक्रेन आणि रशियाचाही समावेश होता। 1991 पूर्वी सोव्हिएत रशिया जगातील कम्युनिस्ट गटाचे नेतृत्व करत होता आणि त्याची अमेरिकेशी जोरदार स्पर्धा होती। त्यानंतर सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील तीव्र शत्रुत्वाचा सामना करावा लागला। दोन्ही देश अनेकदा युद्धाच्या टोकाला आले। 1945 ते 1991 हा काळ जग शीतयुद्ध म्हणून ओळखू लागला। पण अमेरिका या शर्यतीत विजयी झाली आणि 25 डिसेंबर 1991 रोजी USSR 15 देशांमध्ये विभागली गेली। यामुळे अमेरिका संपूर्ण जगाचा पुढारी बनला। 1991 मध्ये रशिया निराश झाला। 1991 ते अनेक भागांमध्ये विभागले गेले। रशियन नागरिकांमध्ये नाराजीची लाट पसरली। त्यावेळी रशियाची स्थिती खूपच कमकुवत होती। इच्छा नसतानाही त्याला आपल्या साम्राज्याचा ऱ्हास सहन करावा लागला। USSRच्या विघटनानंतरही अमेरिकेची रशियावर दडपशाही राहिली। नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या लष्करी संघटनेच्या माध्यमातून USSR पासून विभक्त झालेल्या देशांना अमेरिकेनं पोचण्यास सुरुवात केली आणि या देशांना आपल्या प्रभावाखाली घेण्यास सुरुवात केली। नाटोची पूर्व युरोपवर कूटनीती 1991 मध्ये USSR मधून विभक्त होत 15 देश बनले। हे देश आहेत आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिझिस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्दोवा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान। 2004 मध्ये या 15 देशांपैकी 3 लाटविया, लिथुआनिया आणि एस्टोनिया नाटोचे सदस्य झाले। याचा अर्थ अमेरिका आता रशियाच्या गळ्यातल्या ताईत झाली होती, कारण बाल्टिक प्रदेशात असलेले हे तिन्ही देश USSR मधून बाहेर पडले आणि त्यांच्या सीमा रशियाला मिळाल्या। नाटो देशांमध्ये एक करार आहे की नाटोच्या कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर नाटोच्या सर्व सदस्यांनी त्याला स्वतःवर केलेला हल्ला समजला जाईल आणि लष्करी सामर्थ्याने प्रत्युत्तर देतील। नाटोमध्ये सध्या 30 देश आहेत। अशा प्रकारे अमेरिकेने नाटोच्या माध्यमातून रशियाला वेढा घातला। युक्रेनला नाटोचे सदस्य व्हायचे आहे। पुतिन यांना अजिबात मान्य नाही। युक्रेन आणि रशियाच्या सीमा एकमेकांना मिळतात। युक्रेनलाही आपली ताकद वाढवण्यासाठी नाटोमध्ये सामील व्हायचं होतं। युक्रेनने आपल्या भौगोलिक स्थितीचा फायदा घेत अमेरिकेला नाटोचं सदस्य बनवण्याची मागणी केली। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या या वागण्यानं पुतिन चांगले चिडले होते। याने युक्रेन सीमेवर आपलं सैन्य पाठवण्यास सुरुवात केली। रशियाच्या युक्रेन सोबतच्या तणावाचे हे तात्कालिक कारण आहे। पुतिन युक्रेनला पश्चिमेची भावली म्हणतात। रशिया उघडपणे युक्रेनचं पाश्चात्य जगाची कठपुतली असं वर्णन करतो। रशियाचं म्हणणं आहे की अमेरिकेसह नाटो सदस्य देशांनी पूर्व युरोप आणि युक्रेनमध्ये त्यांच्या लष्करी कारवाया करणार नाहीत याची लेखी हमी द्यावी। युक्रेन हे कधी स्वतंत्र राष्ट्र नव्हतं असंही पुतिन म्हणतात। 1999 पासून पुतिन खास अजेंडावर जेव्हा अमेरिका नाटोच्या नावाखाली पूर्व युरोपमध्ये कारवाया वाढवत होती तेव्हा पुतिनही गप्प बसले नाही। पुतिन यांनी आधीच सांगितलं की जर ते त्यांच्या नियंत्रणाखाली असतील तर ते USSRचे विघटन उलटवून लावतील। पुतिन यांच्या रशियाच्या राजकारणात 1999 मध्ये प्रवेश झाला होता। त्यानंतर ते 2000 मध्ये राष्ट्रपती झाले। तेव्हापासून ते 1991 ची कथित ऐतिहासिक चूक सुधारण्यात मग्न आहेत। पुतिन यांनी 1999 मध्ये चेचन्याला रशियाशी जोडलं। तेव्हापासून पुतिन USSRचे प्राचीन वैभव प्राप्त करण्यात गुंतले। आज पुतिन यांनी जे धोरणात्मक पाऊल उचलले तेच पाऊल पुतिन यांनी 2008 मध्ये केलं होतं। USSRचा भाग असलेल्या जॉर्जियाच्या 2 राज्यांना त्यांनी स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि तेथे आपलं लष्करी तळ बनवलं। क्रिमियावर ताबा 2014 मध्ये पुतिन यांनी युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमियाला ताब्यात घेतलं।
क्रिमिया हा काळ्या समुद्रातील एक प्रदेश आहे. हे युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांच्या जवळ आहे. येथील बहुसंख्य लोक रशियन भाषा बोलतात. पुतीन यांनी प्रथम येथे रशिया समर्थक सरकार बनवलं. नंतर आपलं सैन्य पाठवून हा भाग ताब्यात घेतला. रशियन संस्कृतीचा मोठा प्रभाव क्रिमियावरील रशियाच्या ताब्यामुळे अमेरिका आणि नाटो तणावात होते. रशियाला रोखलं नाही तर युक्रेनचं स्वतंत्र अस्तित्वही धोक्यात येऊ शकतं हे अमेरिकेला समजलं. त्यामुळेच युक्रेनला नाटोमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. यावर पुतीन यांचा विरोध होता. खरं तर युक्रेनच्या लोकसंख्येवर रशियाचा मोठा प्रभाव आहे. येथे 5 पैकी 1 जण रशियन बोलतो. येथे रशियाचा सांस्कृतिक प्रभाव आहे. जर आपण युक्रेनच्या पूर्वेकडील भागाबद्दल बोललो तर येथील लोक स्वतःला रशियाच्या जवळचे समजतात, तर पश्चिमेकडील लोक स्वतःला युरोपच्या जवळचे समजतात. हा या देशातील वर्चस्वाचा लढा आहे. युक्रेनचा पूर्व भाग रशियाला लागून आहे, तर इथले लोक रशियन बोलतात. तर पश्चिमेकडील अगदी उलट आहे. रशियन क्षेपणास्त्रे कीव्हमध्ये रशियाचा असा दावा आहे की त्याला युक्रेनमधील लोकांना युक्रेनच्या जुलूमशाहीपासून मुक्त करायचंय. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पहाटे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करायला सुरुवात केली. तेव्हा रशियाने पुन्हा एकदा सांगितलं की युक्रेनच्या लोकांना मुक्त करण्यासाठी हा हल्ला करत आहे आणि शहरे ताब्यात घेण्याचा त्यांचा हेतू नाही. लुहान्स्क आणि डोनेत्स्क सार्वभौम देशांना मान्यता. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी प्रथम युक्रेनच्या लुहान्स्क आणि डोनेत्स्क या 2 प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. हे दोन्ही प्रदेश युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आहेत. रशिया रणनीती अंतर्गत फुटीरतावादी शक्तींना समर्थन देतो. या प्रदेशाचे रशियाचा ऐतिहासिक प्रजासत्ताकाचा भाग असल्याचं उघडपणे वर्तन करतो. या रणनीतीवर काम करताना पुतीन यांनी 21 फेब्रुवारी रोजी युक्रेनच्या 2 प्रदेशांना सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे.